जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील, वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो। मंडळी, आपला आजचा विषय मंदिरामध्ये मूर्तींचे दर्शन न मिळाल्यास शिखराचे दर्शन का घ्यावे त्या संदर्भातला आहे। देवतेचे दर्शन घेण्याचे एकूण 3 पद्धती आहेत। 1 मुखदर्शन, 2 धर्मदर्शन, 3 शिखर किंवा कलश दर्शन। मंडळी, जर भक्तांना देवताचे दर्शन घेणे शक्य नसल्यास तर भक्तगण कळसाचे दर्शन घेतात, कारण कळसाचे दर्शन हे भारतीय ऊर्जेचे स्तोत्र मानले जाते। आकाशातील ऊर्जा मूर्तीत कळसातून प्रवाहित होते। मंदिरात जाण्यामागे पंचतत्वाचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे हा हेतू आहे। आणि दुसरे कारण म्हणजे संत तुकारामांना पंढरीच्या वारीत विठ्ठलाच्या मंदिराचा कळस दिसला आणि त्यांना कलसावरच विठ्ठलाचे दर्शन झाले। विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर ते धावत पंढरीकडे जाऊ लागले। आजही भक्त पंढरीकडे ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना कळसाचे दर्शन होत होते त्या ठिकाणापासून ते धावत पंढरीला जातात। हे स्थान पंढरपूरहून 1 किलोमीटर अंतरावर आहे। वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला कितीही लांबून गेले तरी गर्दीमुळे दर्शन मिळणे शक्य न झाल्यास कळसाचे दर्शन करतात, कारण प्रत्येक मंदिराच्या कलशामध्ये सूक्ष्म रूपात त्या मंदिरातील देवता विराजमान असते। म्हणून कलशाचे दर्शन करतात आणि कलशाचे दर्शन केल्यास देवतेचे दर्शन केल्याचे फळ प्राप्त होते। मंडळी, मुखदर्शन या दर्शनात फक्त देवताचे मुखदर्शन घेऊन आपल्याला समाधान आपण मानतो। धर्मदर्शन हे दर्शन सर्वात श्रेष्ठ दर्शन। या दर्शनात देवताचे संपूर्ण रूपाचे दर्शन होते। भक्ताचे रज आणि तमगुणांचा नाश या दर्शनामुळे होतो। कलश आणि शिखर दर्शन हे दर्शन धर्मदर्शन आणि मुखदर्शनाला पर्याय आहे। जिथे देवतेचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही तिथे या दर्शनाने आपली सर्व फळे आणि पुण्य आपल्याला नक्कीच प्राप्त होतं। त्यामुळे मंडळी, कितीही गर्दी असली काही असली तरी किमान पक्षी आपण कलशाचे दोन्ही हात जोडून जरी नमस्कार केला तरी त्या देवताला पुजतो। म्हणून कलशाचे दर्शन घेणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे। मंडळी, तुर्तास आज इथे थांबतो। धन्यवाद। जय गणेश।